जळगाव महापालिकेत मतदार याद्या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बैठक घेतली। या बैठकीला महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मतदार याद्यांचं काम करणाऱ्या BLO संदर्भात तक्रार केली। KYC नसल्यास शिक्षकांना मे महिन्यामध्ये वेतन मिळणार नाही, कारण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना KYC बंधनकारक करण्यात आलं असे आदेश शिक्षण विभागाने दिले। मात्र शिक्षण विभागाने KYC करण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ दिल्यानं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला। संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्त पदावरून बदली करू नका, कारण पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळणं गरजेचं आहे, असा अट्टहास स्थानिक मंत्री आणि नेत्यांनी शासनाकडे केला। मात्र त्यांची बदली मुंबईला झाली, त्यानंतर पुन्हा शासन दरबारी नेते आणि मंत्र्यांनी 2 आठवड्यात त्यांची विभागीय आयुक्त पदावर बदली केली। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये हवामानात मोठे बदल होत असून पुणेकरांना दुहेरी वातावरणाचा सामना करावा लागतो। शहराचा पारा 40 अंशांवर पोहोचल्याने उकाड्यात वाढ झाली होती, तर आज शहरात विजांसह पावसाची शक्यता वर्तवली। एल निनोच्या पार्श्वभूमीवर तापमान वाढीची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागानं वाशिम जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे। उष्ण लहरींचा धोका लक्षात घेऊन पशुवैद्यकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात, तर जनावरांना सावलीत ठेवून स्वच्छ पाणी देणं आणि भर उन्हात वाहतूक टाळण्याचं आवाहन केलं आहे। कराड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे महामार्गावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला। यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी भर पावसातही कर्तव्य बजावत वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न केले। त्यांनी दाखवलेली कर्तव्य दक्षता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला। परभणी, नांदेड, लातूर इथं पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला। अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे उन्हासोबत पावसाच्या सरी असा अनुभव महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये येऊ शकतो। नाशिकच्या RTO परिसरामध्ये भूमिगत गटारामध्ये तरुण पडला। गटाराच्या चेंबरला झाकण नसल्यामुळे तरुण पडला, यामुळे महापालिकेचा निष्काळजीपणा उघड झाला। सोलापूर जिल्ह्यात पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धार्मिक स्थळावरील भोंगे हटवण्याची मोहीम सुरू केली। या अंतर्गत पोलिसांनी जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळावरील 938 भोंगे हटवले। महत्त्वाचं म्हणजे नागरिक आणि धार्मिक स्थळाचे पदाधिकारी आणि विश्वासस्थांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला। नाशिकमधील नांदगाव, मनमाड, मालेगाव या भागातील गोशाळांना अनुदान रक्कम मिळाली नाहीये, त्यामुळे गोशाळा चालक संकटात सापडले। त्यामुळे शासनानं लवकरात लवकर अनुदान रक्कम द्यावी अशी मागणी गोशाळा चालकांनी केली आहे। साताऱ्यातील सदर बाजार इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भातील